हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गुड मॉर्निंग पब्लिक. सकाळी सकाळी उठून हर्षूनी साडी घालून तिचा डान्स सुरू केला. मग आम्ही सकाळी सकाळीच गेलो बाहेर, कारण की आज मम्मीच्या फ्रेंडच्या इथे होतं जागरण गोंधळ. मग त्यांनी एक रिसॉर्ट बुक केलं होतं. आम्ही त्या रिसॉर्टला पोचलो आणि ह्या आहेत आमच्या नेहा काकू. त्यांच्या इथं आज कार्यक्रम होता जागरण गोंधळाचा. मग तिथं नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारचं जेवण होतं. मग आम्ही जेवलो पनीरची भाजी, चपाती, जिलेबी, व्हेज बिर्याणी प्लस सॅलड. पण हर्षू काय पप्पांना जेवू देना. हर्षू तर फक्त पप्पांच्या मांडीवर बसूनच जिलेबी खात होती. मग टाईम आला आहेराचा. मग मम्मीनी नेहा काकूला आहेर दिला आणि हर्षूनी बघा ना, तिच्या हातामध्ये एक बॉटल आहे. तिने तिथून बॉटल कधी उचलली आम्हाला तर माहिती पण नाही. मग त्याच बॉटलमधून पोटभर पाणी पिलं आणि पुढे तुम्ही तिची मज्जा बघा. मग म्हटलं आज आहे रविवार. मग आम्ही फुल फॅमिली निघालो खंडेरायाच्या पायथ्याला दर्शन करायला. हे यूट्यूब फॅमिली, जर तुम्हाला सांगायचं झालं तर जेजुरीचं वेदर एकदम भारी, पोल्युशन फ्री लाईफ आहे. जिथं बघावं तिथं ग्रीनरी आहे. मग आम्ही पोचलो खंडेरायाच्या पायथ्याला. तिथे जाऊन आम्ही सर्वात पहिले दर्शन घेतलं आणि खंडेराया महाराजांचा आशीर्वाद घेतला. पण थोड्या वेळ तर हर्षूला काहीच कळालं नाही. मग हर्षूनी पण तिथेच दर्शन घेतलं. बघा तुम्ही. मग आम्ही પણ આમच्या કપાળાલા ભંડારા લાવલા. હે યુટ્યુબ ફેમિલી, તમને બધાને તો ખબર જ હશે કે હું બી ગુજરાતી છું. તો રસ્તામાં જતાં જતાં અમે અમારી ગુજરાતી ફેમિલી મળી ગઈ. मग आम्ही पोचलो मार्केटमध्ये पोचून सर्वात पहिले हर्षूचा फेवरेट फ्रूट आंबा घेतला आणि त्याच्याच बाजूला उघडा मारुती मंदिर होते. तिथे जाऊन मारुती महाराजांचं दर्शन घेतलं आणि आतमध्येच गणपती बाप्पाची मूर्ती होती. हर्षू तर नेहमीप्रमाणे बाप्पांना तेच म्हणते की पुढच्या वर्षी आमच्या घरी लवकर या. मग आम्ही पोचलो घरी. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर आजचा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.